कोल्हापूरहून सुमारे 125 प्रवासी वाहतूक बसेस दररोज मुंबईला ये-जा करतात। त्याचप्रमाणे राज्यातील शेकडो बसेस मुंबईला जाण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करतात। मात्र या मार्गावर किरकोळ कारणावरून ई-चलन काढून बस व्यावसायिकांची भरमसाठ लूट केली जाते। त्यातून बस व्यावसायिकांना व्यवसाय चालवणं कठीण झालंय। त्यामुळे राज्य शासन आणि परिवहन विभागाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ई-चलन रूपी जिजिया कर माफ करावा, अन्यथा सोमवारपासून आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा प्रदीप राठोड यांनी दिलाय। कोल्हापुरातील बस वाहतूकदार मालक संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ई-चलनाच्या माध्यमातून बस व्यावसायिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आलं। दररोज हजार रुपयांचा दंड ई-चलनाच्या माध्यमातून बस व्यावसायिकांवर लादला जातोय। त्यामुळे वर्षभरातील ई-चलन दंडाची रक्कम बसेसच्या किमतीपेक्षाही जास्त होत असल्यानं बस व्यावसायिकांचं कंबरडं मोडलंय। बस विकूनही ई-चलनाच्या दंडाची रक्कम पूर्ण होत नाही अशी अवस्था आहे। त्यामुळे परिवहन विभाग आणि राज्य शासनानं या मार्गावरील ई-चलनाद्वारे होणारा दंड माफ करावा आणि बस व्यावसायिकांचा व्यवसाय वाचवावा, अन्यथा सोमवारपासून आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बस व्यावसायिक प्रदीप राठोड यांनी दिला। निवेदन देताना कोल्हापूर जिल्ह्यातील बस मालक आणि वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।